ला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं, पण मधल्या काळात त्यांचं मतदारसंघावर लक्ष नव्हतं अशा शब्दात नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे। त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही ठोपटले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय। खासदार कोल्हे 5 वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत आणि आता निवडणूक आल्यावर त्यांना आक्रोश यात्रा सुचतीये असं म्हणत आढळराव पाटलांनी शिरूरच्या जागेवर दावा केलाय। एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं, आता उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यामध्ये अर्थ नाही। आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्वात बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। अजित पवार मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं हे आपल्याला पटत नाही असंही अमोल कोल्हेंनी म्हटलंय। ख्रिसमस साजरा करण्यासाठी पवार कुटुंब एकत्र आलं। बारामतीमध्ये जयंत पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबाने एकत्र येत ख्रिसमस साजरा केला। खासदार सुप्रिया सुळेंनी फोटो ट्विट करत याबद्दलची माहिती दिली। मात्र पवार कुटुंबाच्या या भेटीमध्ये अजित पवार कुटुंबातलं कुणीही हजर नसल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या। ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जात मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। यावेळेला मराठा आरक्षणाच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली। मराठा समाजाला ओबीसींमधलं आरक्षण देणं शक्य असून राजकीय आरक्षणाची फोड करावी असं मत राठोड यांनी मांडलं, पण अर्ध्याच समाजाला आरक्षण देऊन बाकीच्या मराठ्यांना अंगावर घेऊ का असं म्हणत जरांगेंनी राठोड यांचा प्रस्ताव नाकारलाय। मावळ लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरनं आता जोरदार चढाओढ सुरू झालेली आहे। मावळमधनं शिवसेना उबाठा गटच निवडणूक लढवणार असल्याचा दावा प्रवक्ते सचिन अहिर यांनी केला। या ठिकाणी आमचाच शिवसेनेचा खासदार असल्यामुळे उबाठा गटाचाच उमेदवार निवडणुकीमध्ये उभा राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे माजी महापौर आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संजोत वाघेरे पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती वाघेरे पाटील यांनी दिलेली आहे। मंत्री छगन भुजबळ येवल्याच्या दौऱ्यावर आले असता मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला। यावर बोलताना भुजबळांनी जशी संस्कृती तशी टीका असं म्हणत जरांगे पाटलांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सुरू आहे। छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाही, त्यामुळे जर त्यांना बाहेर येऊन बोलावं लागत असेल तर ते दुर्दैवी आहे, याचा आपल्याला वाईट वाटतं असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। जपानमधल्या कोयासान विद्यापीठाकडनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे। विशेष म्हणजे विद्यापीठाच्या 120 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानद पदवी दिली जाते। पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल फडणवीसांचा सन्मान केला जातोय। ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या हंगामी वसतिगृहातल्या सुविधांची तपासणी करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेकडून 98 अधिकाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलेलं आहे। 2 दिवसात 203 हंगामी वसतिगृहांची तपासणी होणार असून आता घोटाळेबाजांचे धाबे दणाणले। गोंदिया शहरातला जुना उड्डाणपूल पाडण्यात आला असून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झालाय, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा गोंदिया शहरवासियांना होती। मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या JN1 व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी दिली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातलं आरोग्य प्रशासन सतर्क असून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचंही डॉक्टर माने यांनी सांगितलं। रत्नागिरीतल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना कार चालवण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, तरीही पर्यटकांना समुद्रात कार चालवण्याचा मोह आवरत नाही। समुद्राच्या पाण्यामध्ये कार चालवू नये असा नियम घालून दिलेला असताना सुद्धा हुल्लडबाज पर्यटक धोका पत्करून समुद्राच्या पाण्यामध्ये गाडी चालवताना दिसतात। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पोलखोल करण्यासाठी धुळ्यामध्ये शिक्षण बचाव परिषद आयोजित करण्यात आलेली होती। मध्य प्रदेशमधल्या आदिवासी महिला संघटनेच्या नेत्या माधुरी ब्रिजभूषण यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं। यावेळेला ब्रिजभूषण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करत या परिषदेला सुरुवात करण्यात आली।
नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद सभा सुरू असताना व्यासपीठाचा बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह मागच्या बाजूने कोसळला। या घटनेमध्ये कुणीही जखमी झालं नाही, मात्र संपूर्ण बॅकड्रॉप लोखंडी अँगलसह कोसळल्यानं काही काळासाठी खळबळ उडालेली होती। अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या धुक्यामुळे तसंच ढगाळ वातावरणामुळे हिंगोलीमध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा फारसा परिणाम होत नसल्यानं हळदीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमध्ये 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं भव्य बाईक रॅली काढण्यात आली। क्रीडा संकुलातून निघालेल्या रॅलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी आणि क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। बीडमधल्या लिंबा गणेश गावात मनुस्मृतीचं दहन करत स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला। 25 डिसेंबरला डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना गुलामगिरीतनं मुक्त केलं, त्यामुळे हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। सेंद्रिय शेतीसाठी बीडमधल्या कृषी विभाग सहकार्य करत नसल्याचा आरोप करत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेंद्रिय उत्पादनांचं प्रदर्शन भरवत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जोपर्यंत कृषी विभाग दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील 13.5 लाख ऊसतोड मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत प्रतिटन 400 रुपये मजुरी मिळत नाही तोपर्यंत ऊस तोडणार नसल्याचा इशारा गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेनं दिलेला आहे। सरकारसोबत 4 बैठका झाल्या असून अद्यापही सरकारनं निर्णय न घेतल्यानं हे आंदोलन केलं जात आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि लोकांमध्ये कायद्याचा धाक राहावा यासाठी बीड पोलीस दलाच्या वतीनं शहरात रूट मार्च काढला गेला। आगामी काळातील सण उत्सव, मराठा आंदोलन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला। ख्रिसमस आणि आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूरमधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आलेली आहे। घर बसल्या ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध असल्यानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा कल दिसतोय। अक्षता पूजन कलश अयोध्येहून काशीला पोहोचलेत। काशीमध्ये या अक्षता कलशाची शोभायात्रा काढण्यात आली आणि यावेळेला शेकडो लोक उपस्थित होते। यावेळेला बटुकांनी डमरूच्या तालावर जय श्रीरामचा नारा दिला। काशीतील प्रत्येक घरात हे अक्षता कलश पोहोचवण्यात येणार आहे। वाशिम शहरातील अकोला नाका परिसरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्समधल्या एका दुकानाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही। या घटनेनंतर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाच्या दर्जावर आक्षेप घेत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी करतायत। सोलापूरमधल्या कामती या गावातल्या एका हॉटेलमध्ये महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ही घटना पाहताच संतोष पाटील या एनसीसी ऑफिसरनं या महिलेवर तत्काळ प्राथमिक उपचार केले। एनसीसी ऑफिसरच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले। शेतामध्ये पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलानं हल्ला केल्याची घटना भंडाऱ्यात घडलेली आहे। त्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। चंद्रपूरच्या सावली वनपरिक्षेत्र परिसरामध्ये वाघाचा मृतदेह आढळलाय। वन विभागाच्या टीमनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। आमच्या काळामध्ये बंड नव्हतं, आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतले अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय। मी नेहमीच नव्या लोकांना प्रोत्साहन दिलं असंही ते म्हणाले। मी 60 वर्षांचा झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली, मात्र काहींनी तर 38व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली होती असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला होता। या टीकेवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं। लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 26 ते 28 तर महायुतीला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता एका सर्व्हेमध्ये समोर आली। यावर बोलताना संजय राऊतांनी लोकसभेला आम्ही किमान 40 जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे। जे पक्ष कुबड्या घेऊन उभे आहेत त्यांनी 45 जागांची भाषा करू नये असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय। नितेश राणेंनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। 2019ला उद्धव ठाकरे स्वबळावर मुख्यमंत्री झाले होते का? त्यांना किती कुबड्यांची गरज लागते हे आधी पहा असं वक्तव्य करत संजय राऊतांवर नितेश राणेंनी सडकून टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हिंदुत्वासाठी असणारं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेनं भक्ती शक्ती संवाद यात्रा काढली आहे। ही यात्रा राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे। आज ही यात्रा पंढरपूरमधून मार्गस्थ झाली आहे। या यात्रेदरम्यान शिवसैनिकांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली। त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठका रद्द केल्या आणि राज ठाकरे मुंबईला रवाना झाले होते। राणेंना तुम्ही पाडलत, पण तुम्ही काय निर्माण केलं हे जनतेला सांगा। फक्त राणेंची बदनामी करण्यापलीकडे तुम्ही काहीही करत नाही असा हल्लाबोल निलेश राणेंनी केलाय। तर त्यांनी वैभव नाईक आणि विनायक राऊत यांना सुद्धा टोला लगावलाय। अनेक वर्षांनंतर एका खासगी कार्यक्रमामध्ये माजी मंत्री सुरेश जैन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे तिघही एकाच व्यासपीठावर एकत्र आले। अनेक वर्षांनंतर तिघे एकत्र दिसल्यानं राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात मंत्री विखे पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची सध्या गरज आहे, त्यामुळे जनार्दन यांनी एक संघ निवडावा। सल्ला ऐकाल तर भविष्य उज्ज्वल असेल असं म्हणत ठाकरे गटाच्या माजी तालुका अध्यक्षाला भाजप प्रवेशाची विखे पाटलांनी अप्रत्यक्ष ऑफर दिलेली आहे। लोकसभा आणि विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे, मात्र कोण किती जागा लढणार हे ठरलेलं नाही। लोकसभेसाठी शिवसेनेकडच्या असलेल्या 2 ते 3 जागांची अदलाबदल होऊ शकते असं सूचक वक्तव्य खासदार विनायक राऊतांनी केलंय। पुण्यात भीमथडीमध्ये यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये सुप्रिया सुळेंनी त्यांची कन्या रेवती सुळेसह एकत्रितपणे साड्यांची शॉपिंग केली आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। शिवस्मारकावरून सांगा चुकलं कोण? शरद पवारांनी 13 वर्ष झुलवलं तर मोदींनी भूमिपूजन करून 7 वर्ष झाली। शिवस्मारकही रखडलं आणि गडकिल्ल्यांची डागडुजीही झाली नाही असं का? असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाय। चिपी विमानतळ सुरू राहावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। चिपी विमानतळ हे गोव्याच्या विमानतळाला पर्याय म्हणून चांगलं आहेच आणि चिपी विमानतळ चालवून दाखवूच असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला। राज्यामध्ये कमी पावसामुळे सगळीकडेच पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी झालेत। आधीच नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या आणि नंतर शेतीसाठी असे आदेश कॅबिनेटमध्ये जलसंपदा विभागाला दिले। तसंच नुकसान झालेल्या पिकांचेही तत्काळ पंचनामे सुरू झालेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। पुण्यातल्या खेड तहसीलदार कार्यालयात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एजंट्समार्फत हजारो रुपयांची मागणी होत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली। याबाबत एक रेकॉर्डेड कॉल आणि एक व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ माजलेली आहे। याची सत्यता पोलीस तपासत आहेत। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। प्रमाणपत्र फुकट मिळणार आहेत, त्यासाठी कोणी पैसे मागत असल्यास त्याला लगेचच बडतर्फ करण्यात यावं। मराठा समाजानं सुद्धा याकडे लक्ष द्यावं असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। गोंदियामधल्या बाई गंगाबाई रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करावी लागते। परिणामी गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। पंढरपुरात सोयी नियुक्त नामसंकीर्तन संकुलाच्या उभारणीचं काम सुरू आहे। निधी अभावी हे काम रखडलं होतं, मात्र हिवाळी अधिवेशनात उर्वरित कामासाठी 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्यानं आता या संकुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय। रत्नागिरीमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातल्या लिलावामध्ये ताज्या माशांना पसंती दिलेली आहे। ताजे मासे खरेदी करून या माशांवर ताव मारायला पुणेकरांसह मुंबईकर सुद्धा पसंती दर्शवत आहेत। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या सफारी दरम्यान पर्यटकांना एका चित्तथरारक दृश्याचा अनुभव आला। कोल्ह्याच्या मागे लागलेल्या वाघाच्या जोडीला कोल्ह्यानं चातुर्यानं चकवा दिला। कोल्ह्याच्या या चकव्यानं मात्र वाघ जोडी निराशेनं मागे फिरली। मात्र वाघ आणि कोल्ह्यातल्या जीवनासाठीचा संघर्ष पाहण्याचा पर्यटकांनी थरार अनुभवला। भाईंदरच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये पाळीव प्राण्यांचं दहन केलं जात असल्याचं समोर आलंय आणि यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आर्थिक फायद्यासाठी पालिका कर्मचारी हे कृत्य करत असल्याचा आरोप होतोय। पुण्यातल्या हांडेवाडीतील कुमाक पेबल पार्क सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। 3 भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला करत त्याचा चावा घेतलाय। संतप्त नागरिकांनी आता कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी पालिकेकडे मागणी केलेली आहे। सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्याला पुनर्जीवित करण्यात आलेला आहे। याला 1 महिना होतो न होतो त्यात समाजकंटकांनी या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी वापरलेल्या LED लाईट्स फोडून टाकल्या। त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। अयोध्येमध्ये पूजेसाठी नेण्यात येणाऱ्या अक्षता कलशाचं रिसोड शहरात आणल्यावर जोरदार स्वागत करण्यात आलंय।
अक्षता कलशाच्या विधिवत पूजनानंतर रिसोड शहरातल्या मुख्य मार्गानं मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर कलश भाविकांसाठी दर्शनाला ठेवण्यात आलेला आहे. गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी हिवाळ्याला सुरुवात होताच परदेशी पक्ष्यांच्या आगमनाला इथं सुरुवात होत असते. विशेषतः या तलावाच्या किनारी पक्षी युरोप, मंगोलिया, सायबेरिया या परिसरांमधून दाखल होत असतात. याच पक्ष्यांचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी जलाशयावर आता पर्यटकांचं आणि पक्षी अभ्यासकांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे. कोविडच्या JN1 या नवीन व्हेरियंटचा एकही रुग्ण नांदेडमध्ये नाही. मात्र याच अनुषंगानं प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. बेड्स आणि ऑक्सिजनचा आढावा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. अहमदनगरच्या टाकळी काची ते भातोडी पारगाव या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. मात्र या रस्त्यावर होत असलेलं डांबरीकरण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं काम बंद पाडलंय. नाशिकमधल्या निफाडमध्ये पारा घसरलाय. निफाडमध्ये 8.7 अंश तर नाशिक शहरात 12.5 अंश तापमानाची नोंद झालेली आहे. थंडीत वाढ झाल्यानं उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडतात. हिंगोलीतल्या सिरसम ते माळ हिवरा जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण बनलंय. या रस्त्यांनी प्रवास करणारे प्रवासी सुद्धा त्रस्त झालेत. महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांनी तरवाडीसारख्या खेड्यातनं पुढे नेला. पत्रकार आणि विद्यापीठांनी हे कार्य आणि विचार देशपातळीवर अभ्यासण्याची गरज आहे, असं वक्तव्य माजी मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केलेलं आहे. यावर्षीचा पत्रकारिता आणि साहित्य पुरस्कार दर्डा यांच्या हस्ते लोकमतच्या अपर्णा वेलणकर यांच्यासह इतर साहित्यिकांना प्रदान करण्यात आला. गोव्यामध्ये ख्रिसमसची मजा काही औरच असते. ख्रिसमससोबतच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक गोव्यात गर्दी करून आहेत. त्यावेळेला गोव्यातले सगळेच समुद्रकिनारे हाऊसफुल झालेत. ख्रिसमसची सुट्टी आणि दत्त जयंती असल्यानं साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी शिर्डीमध्ये अलोट गर्दी केली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीमुळे साईनगरी फुलून गेली आहे. साई नामाचा जयघोष करत अनेक पायी पालख्या सुद्धा दाखल होत आहेत. ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मालवणला पसंती दिलेली आहे. जिल्ह्याची पर्यटन राजधानी असलेलं मालवण सध्या पर्यटकांनी गजबजून गेलंय. मुरबाडमध्ये नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. पोहायला गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नांदेडच्या भाग्यनगर पोलिसांनी अभय राऊत नावाच्या एका अट्टल चोराला अटक केलेली आहे. ठाण्यातल्या एका घरफोडीच्या प्रकरणात या आरोपीचा शोध सुरू होता. त्याला अटक केल्यानंतर त्यानं 12 घरांच्या घरफोडीची कबुली दिलेली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बारामतीतल्या मासाळवाडी इथं विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिचे हातपाय ओढणीनं बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून केल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. सोलापुरातल्या कंदलगाव इथल्या एका घराला अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातलं सगळं सामान जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुणे परिसरामध्ये दारूवाला पूल आवारात कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. गादीच्या कारखान्याला आग लागल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले होते. उद्धव ठाकरे गटातले आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवीला एसीबीनं नोटीस पाठवली आहे. राजन साळवींची एसीबी चौकशी सुरू असतानाच आता त्यांचा पुतण्या, भाऊ आणि वहिनी अनुराधा दीपक साळवी यांना सुद्धा एसीबीनं नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत. जळगावमध्ये रिक्षा चालकानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून हा रिक्षा चालक तरुणीचा पाठलाग करत होता. त्यानं मोबाईलमध्ये या तरुणीचे फोटो देखील काढले. तरुणीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. रिमांड होममधल्या बालकांनी सुरक्षा रक्षकावरच हल्ला करत पळ काढल्याची घटना नागपुरात घडलेली आहे. जाण्यापूर्वी त्यांनी रिमांड होममधली साहित्याची आणि सीसीटीव्हीची तोडफोडही केल्याचं समोर आलेलं आहे. या 6ही मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. परभणीतल्या गंगाखेड आणि धारखेड उड्डाणपुलावर 2 गटांमध्ये हाणामारीची घटना घडलेली आहे. या घटनेत 7 जण जखमी झाले, 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना परभणीमधल्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. रणबीर कपूर आणि आलिया यांनी अखेर आपल्या मुलीचा चेहरा माध्यमांसमोर आणला.
ख्रिसमसच्या निमित्तानं या दोघांनी आपली लाडकी लेक राहा हिचा पहिला फोटो काढून दिलेला आहे। चाहत्यांची या फोटो आणि व्हिडिओजना मोठी पसंती मिळते। अभिनेता अरबाज खान वयाच्या 56व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकलाय। अर्पिता खानच्या घरी अरबाजचा लग्न सोहळा पार पडला। गर्लफ्रेंड शुरा खान सोबत अरबाजनं दुसरं लग्न केलंय। अरबाज आणि शुरा यांच्या लग्न सोहळ्याला सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते। अरबाज खानच्या लग्न सोहळ्यामध्ये भाईजान सलमान खाननं कुटुंबियांसोबत डान्स केला। सलमानच्याच गाजलेल्या गाण्यांवर सगळी वऱ्हाडी मंडळी थिरकताना पाहायला मिळाली। अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खाननं सुद्धा वडील अरबाजच्या दुसऱ्या लग्नाला हजेरी लावलेली होती। यावेळेला त्यानं गिटारवर एक गाणं सुद्धा सादर केलं। यावेळेला पिता अरबाजनं त्याचा परफॉर्मन्स मोबाईलमध्ये चित्रित केला। शाहरुख खानच्या डंकीनं चित्रपटगृहात एंट्री केली, मात्र डंकी शाहरुखच्या आधीच्या जवान आणि पठाणचा रेकॉर्ड मोडू शकलेला नाही, कारण यावेळेला डंकीची स्पर्धा होती ती प्रभासच्या सालारसोबत। सालारनं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 61 कोटींची कमाई केली आहे। या आकडेवारीसोबतच सालारचे 3 दिवसांचे एकूण कलेक्शन हे 208 कोटी रुपयांवर पोहोचलंय, तर जगभरात या कमाईचा आकडा 400 कोटींच्या पार गेलाय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदारसंघात अजित पवारांनी थेट अमोल कोल्हेंना आव्हान दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नेमकं काय घडलं या संदर्भात एक खास रिपोर्ट रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर। मुलुक महाराष्ट्र